रात्रीची गर्दी, सकाळी कंडोमचे ढीग. रेहकाल फाट्यावर नेमकं चाललंय काय? चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेहकाल फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात वापरलेल्या कंडोमचे ढीग आढळून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणात महिला उभ्या राहत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या भागात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. स्थानिकांचं म्हणणं आहे की या प्रकारामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला, विद्यार्थी आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आहे. नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की या परिसरात असे प्रकार सातत्यानं सुरू असल्याच्या तक्रारी असूनही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई का केली जात नाही? संबंधित भागात गस्त वाढवून वस्तुस्थितीची चौकशी करावी आणि गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते आहे. काल मी चाकणला संध्याकाळी घरी जात असताना या ठिकाणी लोकल फाटा आहे चाकणचा. त्या फाट्याच्या पलीकडे काही महिला शॉर्ट कपडे घालून या ठिकाणी उभं राहिलं मला आढळलं. आज सकाळी दुपारी या ठिकाणी मी आलेलो आहे. आज त्या ठिकाणी आलो जरा पाहणी करतो नक्की या ठिकाणी काय कृत्य घडतंय. चाकण पोलीस स्टेशनचं या ठिकाणी लक्ष आहे का नाही, कारण की रात्रीचं या ठिकाणून जाताना अनेक फॅमिली जातात. त्या फॅमिली सगळं त्यांची लहान लहान मुलं असतात. उद्या रस्त्याने एखादी महिला शॉर्ट स्पीड कपडे घालून उभी तर ती मुलं विचारू शकतात त्यांच्या फॅमिलीला की या काकू इथं काय उभे आहे, तर त्या फॅमिली काय उत्तर देणार? त्यांना लाजणी खाली मान घालावी लागेल. या इथं दाखवू आपण, काय एकदा बघून जाऊ काय चालतंय नक्की काय. या ठिकाणी बस साडी दिसती, साडी दाखव बरं. त्या ठिकाणी एक साडी दिसती आता. या ठिकाणी काय घटना चालू आहे काय नाही, रात्रीचं काय आम्हाला यायला जमत नाही. त्यामुळे सकाळच्या या ठिकाणी म्हणलं आपण एकदा पाहू. या ठिकाणी साडी दिसतीये. चाकण मधली घटना आहे बघा, रोकल फाट्यावरची. वाकी बुद्रुक मध्ये येते वाटते. या ठिकाणी पाहू शकता आपण खुल्या मैदानात या ठिकाणी चट आहे. या ठिकाणी भरपूर कॉन्डम पडलेलं आहे आणि या ठिकाणी प्रशासनाचं काहीच लक्ष नाहीये. माझं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे, पोलीस प्रशासनाला चाकणच्या, या ठिकाणी तुम्ही तात्काळ लक्ष द्या. या ठिकाणी तुमची गस्त वाढवा, कारण की आम्हाला या ठिकाणून रात्रीचं जायला लागते. मलाच नाही तर प्रत्येकाचे लहान फॅमिली घेऊन मुलांना घेऊन लोक या ठिकाणी येऊन जातात. एखाद्या मुलाने विचारलं तर त्याला उत्तर काय देणार त्याच्या परिवार? या ठिकाणी जे कोणी असे कृत्य करत असेल, असे धंदा करत असेल रात्रीचे, त्यांना पण माझं सांगणं आहे की तुम्ही लपून करा, रोडला थांबू नका. तुम्ही जो तुमचं चाललंय ते लपून करा. कुठेही रोडला न थांबता नागरिकांना त्रास देऊ नका, एवढंच माझं सांगणं आहे. आणि पोलिसांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावं. नागरिकांनी पण हा व्हिडिओ शेअर करावा आणि प्रत्येकाला जिथं जिथं आपले अधिकारी असतील ओळखीचे त्यांना पाठवा, कारण की हे दृश्य कळालं पाहिजे. आणि उद्या आपल्या गावाचा प्रश्न आहे, भवितव्याचा प्रश्न आहे. आज इथं उभे आहे तर उद्या राजगुरुनगर मध्ये पण ते येऊ शकतात. एवढंच माझं सांगणं आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.